जसं आपली संक्रांत आहे ना, तसा यांचा पोंगल असतो आणि पोंगल दिवशी ना खूप छान असं हे घरगुती सेलिब्रेशन करतात एकत्र मिळून. तर त्यांनी हे जेवण बनवलं होतं आणि ओनरने आम्हाला आणून सुद्धा दिलं होतं जेवण. खूप छान जेवण असतं. मला साऊथचं जेवण तसंही करून खूप आवडतं आणि मी ना असं भाज्याप्रेमी एवढी आहे ना, मला खूप म्हणजे खूप अशा हिरव्या पालेभाज्या खूप आवडतात. म्हणजे इथं आता भेटायला लागल्यात तर मी खूप खुश आहे. आता त्याने तांदूळ कशात भरून ठेवले होते बघा. डी-मार्टला गेली होती तर एक ताट आणि ही वाटी घेऊन आली. आता काही उपयोग तर नाही तरी पण घेऊन आली छान दिसलं म्हणून आणि हे मला त्या दिवशी वानात तिने गिफ्ट दिलं होतं. आता गावाकडचा लसूण एवढाच राहिला आहे. आता गावाला जाईपर्यंत मला पुरवला पाहिजे. कारण गावाकडचा लसूण तो गावाकडचाच असतो. इकडे काही एवढा चांगला भेटणार नाही. शेपूची भाजी बनवायची होती म्हणून लसूण सोलला आणि बाजरीचं पीठ आणून ना खूप दिवस झालाय ना, त्यामुळं पीठ भाकरी काही वटणार नाही म्हणून पिठात थोडंसं गरम पाणी ओतलं. हे आप्पेसाठी मी सगळं भिजत घातलं आणि ना संध्याकाळी अचानक हे म्हटले की जेवण बाहेरून मागू आणि हा पराठा तर माझा एवढा फेवरेट आहे ना, तर मी तर लगेच खुश झाले. म्हटलं मागवा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.